धोत्री येथील गोकुळ शुगरकडून थकीत असलेले ऊस बिल मिळावे या मागणीसाठी सुरू असलेला शेतकऱ्यांचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे। अनेक महिने पाठपुरावा करूनही घामाचे पैसे मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी थेट सामुदायिक जलसमाधी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। आज सकाळी आंदोलन स्थळावरून शेकडो शेतकरी पायी मोर्चाने विजापूर रोडवरील संभाजी महाराज तलावाकडे रवाना झाले। तलाव परिसरात पोहोचताच शेतकरी थेट पाण्यात उतरले आणि आपल्या हक्काच्या पैशासाठी जीव धोक्यात घालण्याची तयारी दाखवली। आता पाण्यात पडून परिस्थिती गंभीर होताच पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर आणि तहसीलदार यांनीही तलावात उतरून शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला। पाण्यात उभे राहून अधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले, मात्र थकीत बिलाच्या प्रश्नावर शेतकरी ठाम राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले। ऊस कारखान्याला दिला, उत्पादन दिलं, पण मेहनतीचे पैसे मात्र मिळाले नाहीत। वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नाही, त्यामुळे आम्हाला जलसमाधीसारखे टोकाचे आंदोलन करावे लागत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली। 7 महिने झालं आणि 1 रुपयाही दिलं नाही। शेतकऱ्याच्या घरावर नांगर फिरवणारी अवलाद आहे मंत्री जंत्री कारखानदार, आणि ह्या शेतकऱ्याच्या मोर्चाला एकही पुढारी, चालू पुढारी, आमदार, खासदार, साखर मंत्री मंत्री कोणच आलं नाही। म्हणजे शेतकरी, आणि वरून म्हणायचा शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे म्हणायचं। कशाहून पोशिंदा? त्याच्या घरावर नांगरा फिरवले, त्यांचे लेकरं बाळा रस्त्यावर आले, तरी बी या सरकारला जाग येत नाही। नालायक सरकार आहे। ह्याला विरोधक देखील त्याला पैसे खाऊन का बसतात, आणि चालू आमदार तर फिरत देखील नाही तिकडे। मोर्चा चल द्या, मतदानाच्या वेळेस घरोघरी जाऊन पाया पडतात आणि पैसे देतात, बकरी देतात। ही शेतकऱ्याला भूलथापा करू लागलेत। आंदोलनाचा कितवा दिवस आहे? आज आंदोलन 17वा दिवस आहे। आणि आज कुठे आलात तुम्ही? आज कंबर तलावात आला, बुडून मरावतर म्हणून। घरात बायको येऊ द्या झाली आहे म्हणून घरात बाळाचा शिक्षणाचा विषय, बी भरण्याचा, खाता बियाचा विषय। आज अक्षरशः आम्ही कार्यक्रमाला लोकांपासून व्याजनं काढून पैसे कार्यक्रम केलेले आहेत लेकरा बाळाचे। आज पूर्णपणे आम्ही देशोधडी, म्हणजे आम्हाला कुठं जागा सुद्धा राहिली नाही। कुणा सावकारापाशी पैसे घ्यावं मला तर जागा राहिली नाही। आज ना एकदम म्हणजे आत्महत्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही, दुसरा मार्गच। ह्या सरकारला एवढं कसं कळवळ लागेना। आज तळतळीनं आम्ही ह्या रस्त्यावर उतरलो, एकाची सुद्धा कशी दया माया नाही हो। ह्या जबाबदार कोणाला धरतो? आम्ही या प्रशासनाला धरलो, प्रशासन बघायला तयार नाही आमच्याकडे। का बरं? आमचा हक्काचं बिल आहे, आम्ही भीक मागतो काय? आम्ही ऊसाचं बिल मागतोय, केवळ आम्ही हे काय करत नाही। बरं ते तर कळायला पाहिजे या सरकारला। त्याला का बरं दत्ता शिंदेला अटक केलं जात नाही, किंवा का धरलं जात नाही त्याला? 24 तासात बदला मार्ग आर्यरची सांगतात। आर्यरची कशाची? आर्यरची शितं त्याला नियमानं का बरं ताबडतोब धरून शेतकऱ्याचा प्रश्न काय मिटवत नाहीत? शासन का मागं घालतंय, पाठीशी घालतंय शासन, हे लक्षात ठेवा। आजपर्यंत 17 दिवस झालं बसलो, एक तर शासनानं आम्हाला येऊन मधला तोडगा काढायला पाहिजे का नाही? एक सुद्धा मधला तोडगा, बाबा तुमचे लेकरं बाळ, आज शिक्षणाचा प्रश्न आहे, आज याचा प्रश्न आहे, एकही आम्हाला मार्ग लागायला तयार नाही। हे तसंच आहे आमच्याजवळ, आमचा आत्मा जळतंय। असं फडणीस एवढं नीच माणूस आहे, फसवेगिरी माणूस आहे तो। 7 महिन्यामध्ये 1 रुपया अजून दिला नाही, कसं करायचं? शेतकरी जगाव किती दिवस जगाव? शेतकरी जगाव किती दिवस जगाव? पेरणीमध्ये आता लेकरं बाळाला शिक्षण आहे, शिक्षणाचे पैसे भरायचे कुठनं? कारखान्याचं मालक तर ते गाठ पडायलाच तयार नाही, आई घाला त्यानं कुठं काय काय। हे बघा 7 महिने झालं कारखान्यात ऊस बिल नेऊन। कोणाचं 7 लाख आहे, कोणाचं 10 लाख आहे, कोणाचं 14 लाख आहे, कोणा माझं स्वतःचं 16 लाख रुपये बिल आहे। गोकुळ शुगरच्या थकीत ऊस बिलाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत असताना प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापन यांच्यासमोर आता मोठे आव्हान उभे ठाकले आहे।
परवानगी नाकारली होती आम्ही, कारण याबाबत या अगोदर जिल्हाधिकारी साहेबांसोबत बैठक झालेली आहे. तरी सुद्धा शेतकऱ्यांनी हे पाऊल उचललं. त्यासाठी आम्ही त्यांना अशी परवानगी दिलेली नव्हती की आपण जलसमाधी करावी, पण ते ऐकले नाही आणि पुढे येऊन त्यांनी त्यांच्या आर्थिकतेमुळे इथे जलसमाधीचा निर्णय घेतला. त्यांना कुठली जीवितहानी होऊ नये म्हणून आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेले आहे. सर्व शेतकऱ्यांना बाहेर काढलेलं आहे. याबाबत शासनाला मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कळवण्यात येईल. मध्यस्थी पोलिसांकडून काय करण्यात येणार आहे? कारण शेतकऱ्यांचं गेल्या अनेक दिवसापासून जे ते उपोषण सुरू आहे, मागणी त्यांची आहे की ऊस बिल द्यावं. पोलिसांच्या माध्यमातून काय मध्यस्थी करणार येणार आहे का, काय सांगा? पोलिसांच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना कळवणार आहे की यांची मागणी अशी आहे आणि आंदोलन तीव्र केलेलं आहे. त्यानंतर मग जिल्हाधिकारी महोदय पुढील निर्णय घेतील. शेतकऱ्यांच्या त्या भागामध्ये आम्ही गोपनीय आमचे कर्मचारी नियुक्त केलेले आहे आणि आमचा रात्री नाईट पेट्रोलिंगचा जो स्टाफ असतो तो तिथे कायम सतर्कपणे पेट्रोलिंग करत असतो आणि काही सिव्हिल ड्रेसमधले आमचे कर्मचारी तिथे आहे. तर आम्ही त्याबाबत सतर्क आहोत आणि कारखान्यांकडनं, कारखानदारांकडनं किंवा कोणाकडनंही जे कोणी असे घटक आहे की जे शेतकऱ्यांना अटॅक करू शकतात अशी कुठली संभावना आम्ही ठेवलेली नाहीये. तुम्ही स्वतः जीव धोक्यात घालून पाण्यात उतरला होता. नाही, पहिल्यांदाच पोलीस अधिकारी स्वतः जलसमाधी आंदोलनामध्ये स्वतः तलावात उतरलेला आहे. नाही, ते शेतकऱ्यांना बाहेर काढणं आमचं कर्तव्य आहे. कुठल्याही शेतकऱ्यांची जीवितहानी व्हायला नको हे कर्तव्य भावनामुळे झालं ते, बाकी काय. थँक्यू सर. थँक्यू.